देव माणूस होता. ते खरंय ते खरंय. देव माणूस म्हणजे सोन्यासारखा माणूस आपण गमावलाय. हो. म्हणजे किती उत्साही किती. आम्ही ते वॉटर पार्कला गेलेलो बॉईज पिकनिक. तुम्ही होता तिथे? तुम्ही बोलता म्हणजे गेला असेल ना. हा म्हणजे हा तेव्हा सरांनी सगळ्यांचे पैसे भरले होते, सगळ्या एम्प्लॉईजचे. सगळ्यांचे. हो, आणि एवढे उत्साही ना, गेल्या ती 90 डिग्रीची स्लाइड होती. वर जाऊन उभे राहिले. आम्ही सर नको सर नको, सर बोलले नाही मी, आणि आले खाली. प्रॉब्लेम एवढाच होता की त्या स्लाइडवर पाणीच नव्हतं. त्या होल मधून फक्त चप 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 एवढाच आवाज. मलाच काय सांगताय, मला मीच लावून दिलाय बघा, फोटो पण काढले होते. बाई आहे का कोण आहे ही? बायको आहेस का कोण आहे? अगं, ज्या गोष्टी आयुष्यभर लपवायच्या असतात त्या दाखवतेस. प्रथमेश बाबा, आपण काय चिडवायचं रे त्यांना नंतर? आर्या मॅडम, आम्ही त्यांना ऑफिसमध्ये काट टाकलेला नाक बोलायचो. राजपूत सांभाळा. राव तिकडे. घरात मॅडम सांभाळा स्वतःला. तुमच्या रडण्यामुळे शोकसभा कमी आणि पोल्ट्री फार्म जास्त वाटतो. रडू द्या ना त्यांना, मन मोकळे प्राण्यांनी रडू तरी द्या. खरात मॅडम, विशाल सरांच्या वाईफ या आहेत, तुम्ही सांभाळा त्यांना. अरे सॉरी मॅडम, तुम्ही सावरा स्वतःला मॅडम. मॅडम स्वतःला ठीक आहे मॅडम. विशाल सर काय फक्त तुमचे पती नव्हते काय? खरात मॅडम तुमचा स्ट्रेस चुकला बरं का. मॅडम, त्यांना म्हणायचंय की विशाल सर फक्त तुमचे पती नव्हते तर आमचे बॉस पण होते. नुसते बॉस नव्हते, बाप होता तो माझा. आई नाही, तसं बाप नाही. मला बापा समान म्हणजे बाबांसारखे, वडिलांसारखे होते ते. मला बोट धरून मला सगळी कामं शिकवली, ऑफिस मधले, आणि आता निघून गेले. बारक्या चंडपणा करू नकोस बारक्या. तुला 5 मिनिटं दिली, तू 5 ची 10 मिनिटं गेलेली आहेस. थांबा ना जरा. अरे बाबा, मी यम ना, यमाचा असिस्टंट आहे. जास्त वेळ थांबता येत नाही बाबा मला. प्लीज थांबा ना. काय? माझी शोकसभा आहे ना, मला शोकसभेत काय म्हणतात माझ्याबद्दल हे ऐकायचं आहे ना. अरे तसं नाही बाबा, लेट झालं ना तर मला तिकडे वर फाईन लागतो माहिती आहे. 5 मिनिटं थांब. चल वर चल. नाही चल तू. अगदी 3 मिनिटात. हा. फार छान चाललंय माझं हे काय? स्टाफ आहे हा. हा, घे. मी कमावलेली संपत्ती आहे हो, मी खरंच सांगतो होय, हो. होय. त्यांच्या चेहऱ्यावर मला दिसते किती दुःख आहे हो मी गेल्याचं. खरंच ही संपत्ती आहे, बाकी मला काही नाही. सावरा. खरात मॅडम सावरा. तर मंडळी, आज आपण इथे विशाल सरांच्या शोक सभेला जमलेलो आहे. मला तर अजून पण विश्वास बसत नाहीये की विशाल सर आपल्यात नाही. बघा ना कसे आयटी तुम्ही एकदम. आता पण वाटतं की प्रेम मधून येतील आणि मला मिठी मारतील. विशाल सर, मला सोडून काय गेलात तुम्ही विशाल सर? मला एकट्याला का टाकून गेलात? अरे हा कोण आहे? तो असतो. गेली 7 वर्ष ज्यांना मी उचलायला जातो, हा तिकडे तो असतोच.
सोफा मिळवण्याचा सोफा मार्ग त्यांनी निवडलेला आहे. विशाल सर मला घेऊ. अरे अरे मरेल ना तो. अरे अरे मरेल ना तो, मरेल ना. आधीच कमी जागा आहे, दुसरा पण इकडे उभा राहिला तर कसं होईल? सांगा ना त्याला, कुणाला तरी सांगा. हे बाळा, हे सांग ना कुणाला अरे तरी. पण तू कशाला सांगतोय? तुझा तू ऐकणारच नाही. माझं नाही ऐकणार. मेला ना दिसतोयस कुठे लोकांना. अरे बापरे, मग ह्याला कसा आवरायचा? मरेल ना तो. थांब थांब, मी बघतो थांब. ए ए, ए बाळा ए. हे ढकले दाना. बघा ना हो, काय? ए बेटा बेटा अरे नाही 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 एकटा बोललोय. ओ शांत हो शांत हो शांत हो. अरे जाणारा जातो बाबा. दुःख काय ना, आपल्या सगळ्याला झालेलं आहे दुःख. पण आपण असं रडतोय हे त्यांनी बघितलं असतं तर त्यांना ते आवडलं असतं का? अरे विशाल सर काय म्हणायचे? शिवलकर, ऑफिसला वेळेवर यायचा. ते नाही रे भाऊ, आयुष्याबद्दल काय म्हणायचे ते? ते म्हणायचे राजपूत, लाईफ इज एन्जॉय. एकच आयुष्य मिळालेलं आहे, ते आपण हसत खेळत जगलं पाहिजे म्हणायचे ते. लाईफ होतं. मॅडम मॅडम नाही सावरा मॅडम रडते हो, सांग. मॅडम मॅडम आता तुम्ही विशाल सरांच्या पत्नी, आता तुम्ही सांगा त्यांना रडलेलं आवडायचं का? अजिबात नाही, हा. अजिबात आवडायचं नाही. डोळ्यात टिपं काढलेली त्यांना. मी 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 नाही रडणार. नका 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 मी नाही रडणार. नका रडू. मी कधी रडते असं वाटलं जरी ना, तरी हा विशू शहाणा यायचा आणि गालाला गाल घासायचा, दाढी टोचायचा. मी म्हणायचं की नको, काय करतोस रे, टोचते ना दाढी वेडा. पण असंच करायचा, हे काय सांगतेस? असं करायचं आणि ना मूडच बदलून टाकायचा. त्याच्याकडे ना मूड बदलायची चावीच होती जणू. हे नाही सांगायचं, आपले क्षण आहेत. हे नाही सांग ना जरा. रडू नका रडू नका. त्या दिवशी काय झालं माहितीये? हा काय काय त्या दिवशी आम्ही पुण्याला जायला निघालो ना, तर आम्ही थांबलो, म्हटलं नाश्ता करूया. हा, तर वेटर आला आणि म्हणाला तुम्हाला काय हवंय? तर हा विशू शहाणा माझ्याकडे बघायला लागला. म्हणजे वेटर म्हणाला तुम्हाला काय हवंय आणि हा माझ्याकडे बघायला लागला. त्याला कळलं नसेल का? मला असं झालं की खूप नो वेडा, खूप नो. त्याला वेळ का? म्हणजे मला असं कसं नुसतं व्हायला लागलं. रोमॅन्टिक. हो, त्याला वेळकाळ कळायचंच नाही. मग मी वेटरला म्हंटल त्याच्याकडे लक्ष देऊ नकोस, 2 कप टी. तर काय म्हणाला असेल हा विशू? काय 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 म्हणा? 2 कप टी? तुझा बाप पण कपटी? मी बोल, हा जोक मी केला म्हणून तुला लवकर उचलला. तुझी कॉमेडीची लेवल म्हणजे ना तिरमीर आहे, तिरमीर. मी एवढी हसले ना, मी हसता हसता त्याला असा गुद्दा मारला. बहुतेक तोच त्याच्यावर मी बसला. अचानक त्याच्या छातीत दुखायला लागलं. मी घाबरले. मी लोकांना बोलावलं, म्हटलं हॉस्पिटलला नेऊया पटकन. आम्ही हॉस्पिटलला नेलं. तिथे बेशुद्ध झाला तो. त्याला CPR दिला तर जरा शुद्धीवर आला. मग मला बरं वाटलं. त्याने माझ्याकडे बघितलं, नर्सकडे बघून हसला आणि परत श्वास घ्यायला त्रास व्हायला लागला त्याला. तर काय झालं माहित नाही, असा मोठा उसासा घेतला त्याने आणि जीव सोडला. चौसाळ्यास रे तू, चौसाळ तू. नाही, ऍक्च्युली नर्स खूप सुंदर होती. म्हणजे ती मर जावा मिट जावा ह्या लेवलची होती. नाही, माझा जरा गोंधळ झाला बाकी. राऊत सावरा स्वतःला सावरा. शांत व्हा अरे शांत व्हा रे शांत. ओके रडू नाही. प्लीज रडू नका, त्याला सांग. हा हा, काय हो खराब बाई हो, तुमचा पोल्ट्री फॉर्म बंद करा ना. एक तर या प्रसंगी आपण असं रडतोय ना, हे मला अजिबात पटलेलं नाहीये. काय बोलताय तुम्ही? बरोबर बोलतोय. अरे विशाल सरांना आवडलं असतं का? अरे किती जिंदादिल माणूस होता तो.
मी खूप आयुष्याबद्दल असे सकारात्मक होते. खरंय. मला नेहमी म्हणायचे, राजपूत हा रडत रडत जन्माला आलो पण आपण हसत हसत जगायचं, Yes. हसत हसत मेलं पाहिजे आणि मेल्यानंतर पण लोकांनी आपल्या आठवणी अशा हसत हसत काढल्या पाहिजे. हे म्हणणारा माणूस तो. हीच खरी श्रद्धांजली आहे माझ्यासाठी. त्याच्या श्रद्धांजलीच्या वेळेस आपण काय शोक करायचा का? नाही, आपण वातावरण हलकं फुलकं ठेवलं पाहिजे. वा राजपूत वा. तर त्यांच्याबद्दल आहे ना आपण काहीतरी अशी आनंदी आठवण, काहीतरी हलकी फुलकी अशी उबदार आठवण सांगितली पाहिजे. कोणाकडे असेल तर सांगा बुवा. सर मी सांगू का? माझ्याकडे सांगा. ऍक्च्युली ना एक सांगा. मजेशीर आठवण आहे सांगा. सरांबद्दल. ऍक्च्युली या ठिकाणी नाही सांगितलं पाहिजे पण सांगते. सांगा 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 सांगा. एकदा ना सरांनी मला एकटीलाच केबिन मध्ये बोलवलं ए, आणि नंतर असे ओरडले ते माझ्यावर. हा. पण माझं लक्ष नव्हतं. मी असं खाली बघून हसत होते. सरांची झीप ओपन होती आणि त्याच्यातून त्याचा शर्ट बाहेर आला. ए, हा कुठला किस्सा आहे? हा कुठला किस्सा आहे? अरे, हसत खेळत वाटणं म्हणजे हे किस्से नाही सांग. विषय एवढा वेंधळा होता ना माझ्याकडे तर इतके किस्से आहेत. मी सांगत बसले तर वेळ संपून जाईल. सांगा मॅडम मॅडम सांगा. ऑफिस मध्ये जायला निघाला. छान सूट वगैरे, टाय, पॉलिश केलेले बूट, छान केस बीस विंचरले आणि गेला लिफ्ट पर्यंत. मी म्हंटल खाली बघ, टॉवेल वर होता. वरती सूट खाली टॉवेल. अगं ईशा, हे कुठले किस्से सांगते? जे लपवायचे असतात तेच सांग. बिंडो काय बायको? मॅडम तुम्ही त्यांना असंच येऊ द्यायचं होतं. अनिता मॅम थांबत नका. कुठली शोकसभा आहे? मजा आहे. हाय, करात मॅडम मी अजून तिथेच आहे. झीप ओपन आणि शर्ट बाहेर आला. विशाल सर, भारी आहात तुम्ही, भारी आहात. बापरे. अजून एक किस्सा आठवला मला. सांगा. ईशा जपून. हे मी सांगायला पाहिजे का नाही माहित नाही पण आता काय हरकत नाही. नको सांगू किस्स्यातनं कळेल तुम्हाला. आमच्या सोसायटीमध्ये योगा डेचं सेलिब्रेशन होतं. तर शेजारी ज्या गुप्ता भाभी राहतात ना, माहिती, त्यांना इम्प्रेस करायला हा निघाला विशू. मी शीर्षासन करतो म्हटलं ठीक आहे कर. शीर्षासन म्हणजे ते डोकं खाली पाय वरती ते सर करायचं. आणि केलं त्याने. केलं ही शीर्षासन. गुप्ता भाभी इम्प्रेस झाली वगैरे ठीक आहे. हा उठला वीक शीर्षासनच करतोय. हो, तुमचे सर टकले होते. अगं तू बिंडो काय? वीग लावायचे? तू टाकलायस? अरे तू ठेव ना, तुला वीग लावायचे सर. गुप्ता भाभी एवढी हसली आहे ना अरे सर टकले होते, टकले. ए टकल्या, तू टकल्यास ते बघ ना स्वतः. दुसऱ्यांना हसतोस ते. सर माझ्याशी का खोटं बोलला तुम्ही? माझ्याशी का खोटं बोलला? एक मिनिट. राजपूत, आता मला कळलं. एकदा मी तुम्हाला ऑफिस मध्ये हाक मारली बघा, ए टकल्या, तेव्हा सर का वळले होते. हा माणूस टकला होता. हसतेस काय बिंडो? घे लपवायचं होतं ना आयुष्यभरासाठी. ए, चला चल जाऊया. चल. मी नाही. ए, चल ना. नाही मला मजा येते. तू रेड्यावर बसून जा. मी काही सांगू का? सांगा. हा गोड आहे पोरगा. हा अजून रडतोय. हा गोड आहे पोरगा. सांगा, रडू नका. सर वडिलांसारखे होते माझ्या आणि Yes, मला yes. त्यांच्यासारखं बनायचंही होतं पण सॉरी मॅम. पण ते आता तुम्ही गुप्ता मॅम बद्दल, आंटी ज्या कोण आहेत त्यांच्याबद्दल बोललात, भाभी, त्याच्यावरनं मला आठवलं की सर थोडे स्त्रीलंपट होते.
अरे हा काय बोलतोय अरे नाही व्हायलाच होते ते होते ईशा मॅडम आय एम सॉरी हा, म्हणजे आता सर नाही आहेत पण तुमच्याशी मी बोलतो. म्हणजे काय आहे, आम्ही दोघं एकत्र यायचो ना घरी, तर बाजूने बाई गेल्यावर सरांचं होका यंत्र फिरायचं. नाही फिरायचं, नाही. अरे, शोकसभा आहे का काय आहे या सगळ्याची मला कल्पना होती. ईशा काय सांगता हो मला चांगलं माहित होतं विशू कसा आहे. हो माझ्या मैत्रिणी घरी यायला कचरायच्या. नाही ईशा ही काय बोलती आहे म्हणायच्या तुझ्या नवऱ्याच्या नजरेत ना काहीतरी आहे, सतत काहीतरी शोधत असतो. अरे मी कुठे शोधतो पण मी गप्प बसायचे, मी काहीच नाही बोलायचे, कारण कारण मला माहित होतं हा पेद्रा आहे. याच्यात काहीच करायची काही धमक नाहीये. हो नाही नव्हती संधी अभावी चारित्र्यवान राहिलेला माणूस. ईशा काय मजा आहे चल ना जाऊया. अरे मी येतोय का ना रेड्यावर बसून मला मजा येते. नाही, नाही, पण एक मिनिट म्हणजे काय आता हे सगळं आहेच, म्हणजे विशाल सरांसोबत आपण बोलतोय त्यांच्याबद्दल, पण देव माणूस होता. ते खरंय देव माणूस म्हणजे सोन्यासारखा माणूस आपण गमावलाय. हो. म्हणजे किती उत्साही, किती आपण आम्ही ते वॉटर पार्कला गेलेलो बॉईज पिकनिक, तुम्ही होता तिथे? तुम्ही बोलता म्हणजे गेला असेल ना. हा म्हणजे हा तेव्हा सरांनी सगळ्यांचे पैसे भरले होते, सगळ्या एम्प्लॉईजचे, सगळ्यांचे. हो. आणि एवढे उत्साही ना, गेल्या ती 90 डिग्रीची स्लाइड होती, वर जाऊन उभे राहिले. आम्ही सर नको सर बोलले नाही मी, आणि आले खाली. प्रॉब्लेम एवढाच होता की त्या स्लाइडवर पाणीच नव्हतं. त्या होल मधून फक्त चप 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 एवढाच आवाज. मलाच काय सांगताय, मला मीच लावून दिलाय बघा, फोटो पण काढले अरे होते. बाई आहे का कोण आहे ही बायको आहेस का कोण आहे अगं, ज्या गोष्टी आयुष्यभर लपवायच्या असतात त्या दाखवतेस. प्रथमेश बाबा, आपण काय चिडवायचं रे त्यांना नंतर. आर्या मॅडम, आम्ही त्यांना ऑफिसमध्ये काट टाकलेला नाक बोलायचो. फक्त नागाने कात इटून टाकली होती. काय मजा आली. हा डार्लिंग, हा काय नाही, ते विशाल सर आहे ना, त्यांच्या जोक सभेला आलोय. या बापाची शोकसभा आहे नाही. नाही येतो थोड्या वेळात. हा ठीक आहे. पण मजा आली. विशाल सरांमुळे आपण भेटलो. सर मस्त मेलात सर. मजा आली. आठवणी आहेत माणसाच्या. विशाल सरांना फन आवडायचं, खूप मज्जा करायचे ते. काय? सांगा राऊत सांगा. सांगा हो. नाही, सरांना डान्स खूप आवडायचा रे करायला. मला ते ना ते राहून गेलं रे सरांना हे करणं. म्हणजे मला ते जायचे ना लोणावळ्याला एकटे, तेव्हा मला सतत विचारायचे कोण आहे का रे नाचणारी असं. खरंच ती इच्छा राहिली सरांची. नाही सरांना पण माझा डान्स खूप आवडायचा त्यांना. मला सतत म्हणायचं नाचून दाखव. एक मिनिट मॅडम मॅडम, तुम्हाला डान्स येतो? येतो असं नाही, आवडतो तर त्याला आवडायचं होतं काय. मॅडम मग तुमचा डान्स झाला पाहिजे. ईशा नाही. सरांना श्रद्धांजली आहे. सरांना फन खूप आवडायचं. please. झलक गाणं लावा. एक मिनिट. राजपूत गाणं लावता का? हो गाणं लावणार गाणं. मैया मैया गुलाबी तारे चुनने सारे चुन मैया मैया तुझे मुझे पर तुम्हें तारे मैया मैया गुलाबी तारे चुनने सारे चुन मैया क्या बात है. खरोखरीच शोकसभेची जोकसभा करून टाकली तुम्ही. फारच हटके परफॉर्मन्स.
बघा हा सर असे काय म्हणतात प्रसाद दा. वा वा, इंटरेस्टिंग विषय होता आणि खूप रंजक पद्धतीने सादर केला गेला तो. वनिता, तुझं ते एक खुराडं बांधून तू बसली होतीस, फारच इंटरेस्टिंग होतं, मजा आली. ईशा मस्त, श्याम्या मस्त, सम्या मस्त. माणूस मेल्यानंतर त्याच्या चुका काढू नये म्हणतात, त्यामुळे मी फार चुका काढत नाही, पण तुझा एक हात एकदा वर एक दुसरा वर होता, पण दुर्लक्ष केलं. अस्वस्थ होता ना. अस्वस्थ असं, पण मजा आली, इंटरेस्टिंग होतं. आणि टकलाचा आणि म्हणजे तू दिसत होतास तो झिपमधनं बाहेर शर्ट आलेला माणूस व्हिज्युअलाइज होत होता तुझ्यामध्ये. मजा आली. ईशा मस्त. थँक्यू. मंडळी, सुखी संसारासाठी चांगल्या जोडीदारासोबत आवश्यक असते ती म्हणजे चांगली मोलकरीण. चला बघूया या आपल्या कपलला त्यांना हवी तशी मोलकरीण मिळते का तेच पाहण्यासाठी मंचावर आमंत्रित करूया दादरचा अमोल पालेकर, ओंकार राऊत, पुण्याची विनम्र अभिनेत्री प्रियदर्शनी आणि जिच्या मॅडनेसला नाही ठाव अशी नम्रता संभेराव. येस येस सर, येस सर, येस सर, येस सर. हा सर. नाही सर, नाही सर, ते फिस्कल पॉलिसी. हा 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 राहुल, बोल बोल, तूच बोल. हा हा. अरे तुझं झालं नाही अजून हे? किती वेळा रे कपडेच वाळत घालतोस, अजून याचं घड्या घालायच्या आहेत, काय चाललंय? घड्या घालायच्या आहेत म्हणजे? प्रिया, तू पण कर ना काहीतरी, मी एकटा किती करणार काय आहे? पाणी सांडून ठेवलं इथे? काय 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 चाललंय? प्रिया प्रिया प्रिया, पुसता येईना लादी वाकडी असं वाटतंय काहीतरी. कुठली म्हण वापरतोय? गप्प बस ग, नीट करते. आणि तू पण घडी घाल ना जरा. चल चल भांडी घास जा. मी भांडी घासायची आहेत प्रिया? मग काय मी घासू? अरे म्हणजे भांडी खराब करायची तू आणि घासणार मी? ए, खराब नाही करत मी, जेवण बनवते त्यात. म्हणजेच खराब करतेस की नाही प्रिया? काय बोलते जेवण? काल मला आंबट चिकन दिलंस तू प्रिया, आंबट चिकन. नाही नाही हा नाही नाही काय नाही नाही. अरे झालाय आंबट तर करा ना मान्य, आंबट झालंय काय तर सांग. लेमन मालवणी चिकन बनवलंय म्हणे. मँगलोरियन डिश आहे ए अशी. जा ग, ए जा मँगलोरला जाऊन सांग हे मला, सांगते मँगलोरी चिकन. मिळतंय ना आयतं गिळायला, मग गिळ ना. मग गिळणार, चावायची हिंमत कोणाच्यात आहे? गिळावंच लागतंय ते, सांगते मला. काल मला ताकाचा चहा दिला होतास माहितीये ना तुला? एकदा झालंय रे आयुष्यात. एकदा ताकाचा चहा. मी काय बोललो तुला? काही बोललो मी खरं सांगू प्रिया, हे जे काय आपलं इंडिपेंडंट राहणं वगैरे आहे ना, ते आपल्याला ना नाही झेपत आहे प्रिया. खरं सांगू का, आपण ना जाऊया ना आपल्या घरी, मस्त माझ्या आईच्या हातचं खाऊ, मस्त निवांत राहू, काम करू, टेन्शन फ्री. बाबा. इंडिपेंडंट वगैरे नको. एक मिनिट कशाला हवंय? हेच घर आहे आता आपलं. हा, तुझ्या आईचे टोमणे खाण्यापेक्षा ना मी ते आंबट चिकन खाईन. हो हो, माझ्या आईचे टोमणे. माझ्या आईसारखी सासू लाभायला ना भाग्य लागतं. घे तूच घे, भाग्य ते तूच ठेव. घे घे, अर्ध सत्य तरी आहे. उघडा दार तरी उघडा. मी उघडायचंय, कर ना तेवढं तरी काम. एवढं तरी मी हे करतोय प्रिया, ठीक आहे. दार उघडायचंय. हॅलो, मीनाक्षी? नाही प्रियदर्शिनी. नाही, मी मीनाक्षी. अच्छा, मला ते कुलकर्णी वहिनींनी पाठवलं इथं तुमच्याकडं. घरकामासाठी बाई पाहिजे ना? तुम्ही घरकामासाठी आलाय? हा. या घरकामासाठी ऐकलं या अलभ्य लाभ, अलभ्य लाभ. या बसा या ठेवा ठेवा ते बसा 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 बसा. अहो ताई, तिकडे कुठे बसताय? मी कुठे बसता इथे वर बसा. नाही, मी वर नाही. नाही वर बसा तुम्ही. अरे वा. असं काय? अरे मी पण येतो मग. मी पण. अरे असं अरे या वर बसा. अरे माझ्या घरात स्त्रियांनी असं नाही. उठा प्लीज, उठा. असं नाही यार. या खुर्ची घे. खुर्ची घ्या, खुर्ची. त्याच्यावर बसते. या, बसा बसा. तुम्ही माझी
पिशवी पिशवी ते दे ग त्यांना. अरे अरे आज तुम्ही आलात म्हणजे आज दोनियाचा सिनू एकदम. सोनियाचा दिन झालं काय करू आता आपण काहीच नाही करायचं. अहो, घाबरतायत त्या घाबरतायत. एकच एकच फक्त ऑफिस. हॅलो सर. सर ती जरा मोलकरीण आली आहे घरी. हा नवीन आहे तर. थँक्यू सर थँक्यू. तुम विचारतो तुमच्यासाठी पण विचार. येस सर थँक्यू. बाय सर बाय बाय बाय. सॉरी नमस्कार ताई नमस्कार. काय नाव काय म्हणालात? मीनाक्षी. वहिनींनी सांगितलं कामासाठी. काय मग आता लगेच सुरू करताय तुम्ही काम? नाही तसलं नाही. मी बोलणी करायला आले आधी म्हणलं. अच्छा ओके आधी किलर असलेलं बरं पडतं. बरं हा चालेल ना चालेल काहीच हरकत नाही. त्याच्यामुळे माझ्या बहिणीचं लग्न ठरलंय आता. अय्या काँग्रेस. माझं नाही माझ्या बहिणीचं ठरलं. बहिणीचं लग्न ठरलंय तर पाठ राखीन म्हणून मी जाणार आहे तिच्यासोबत. 5 दिवसासाठी जाणार आहे पुढचे. अच्छा वा वा. बरं मग तुम्ही ते सगळं झाल्यावर मग येणार तुम्ही? नाही त्याच्यानंतर खंडोबाला जाईन मी. हा मग पाडळी मग सगळं नाही का ते देवदर्शन करावं. येणार कधी आहात तुम्ही? मी तेच सांगायला आले. मी 3 तारखेपासून आलं तर चालेल ना? 3 तारखेला येणार आहात तुम्ही डायरेक्ट? मग दुसरी बाई शोधा. मग मला नाही म्हणजे तुम्हाला घाईचं असेल बुवा आता. अरे नाही घाई काय. अरे तुम्ही 3 काय ताई तुम्ही 4 पण सोडा. तुम्ही 5 ला या डायरेक्ट. अरे नाही 5 ला या पण या येत राहा. जाऊ नका सारखे या. आमचं दार बघितलं की तुम्हाला यावंसच वाटलं पाहिजे असं काहीतरी. कृपा करा. फक्त एक आहे की मला ना सकाळी 8 वाजता निघावं लागतं. तर त्याच्या आधी या. हा मी येईन. मी लवकरात लवकर येईन मी ताई. 8, 8:30, 9 वाजेपर्यंत मी पोहोचीन घरी. नाही ताई 8च्या आधी यायचं बोललोय. त्यावर तुम्ही लवकरात लवकर 8:30, 9 पर्यंत असं कसं बोलला? मला उशीर होतो. मग लवकर या ना. नाही मी लवकर निघण्याचा प्रयत्न करते पण मी नाही पोहोचणार. ठीक आहे काही हरकत नाही. काय माझा डबा राहील दुपारचा. पण ओंकार घरीच असतो. हा का? घरीच असतो म्हणजे? हा म्हणजे त्याचं वर्क फ्रॉम होम आहे ना. अयो कधीपासून बाई? आता बरं आहे का? अहो आजार नाहीये वर्क फ्रॉम होम. कदाचित पुढे काही वर्षांनी होईल तो पण आत्ता तरी नाही आहे. वर्क फ्रॉम होम घरातून काम. अच्छा घर वर्क फ्रॉम हो असं तसं मला सांगा तुमचं ह्याचं काय आहे म्हणजे पगाराचं कसं घेते ना. नाही घेणार तुम्ही अर्थात घेणार आणि आम्ही देणार. किती असं काय किती असलं काय पगाराचं काय एवढं असं नका असं करू एवढं पगाराचं काय टेन्शन घेऊ तुम्ही सांगा ना. नाही फक्त एक गोष्ट आहे दादा. काय हे मला काम नाही सांगायचं तुम्ही मला काम नाही सांगायचं म्हणजे कबा नाही का मीनाक्षीताई तुम्ही हे करता का मीनाक्षीताई तुम्ही हे करू नका असं काम नाही सांगायचं मला एवढं. कसं मला काय ताई पण मग काम कशी होणार? मग होणार ना. मला दिसतात ना काम. मला दिसतात तर ते असं बादली बिदली मला दिसतात काम. मला काम दिसले की मी काम हुडकून काढते काम. मी काम आणि कसं काम मला बोलवतात. या आम्हाला करा आम्हाला उचला बुवा आम्हाला फेकून द्या असं काम बोलवतात. तर मग मी काम फक्त मला काम नाही सांगायचं. नाही पण ताई म्हणजे कधी चुकून तुम्हाला काम दिसलंच नाही तर किंवा कुठल्या कामाने नाही बाबा बोलवलं की नका आम्हाला नका करू वगैरे असं म्हणाल मग कसं काय? काम नाही दिसलं ना मग समजायचं ते कामच नाही. म्हणजे काम नाही केलं तरी चालते बुवा गरजच नाही असं. ताई म्हणजे तुम्हाला दिसेल ते काम आणि आम्हाला दिसेल ते काम नाही असं कसं चालेल? हे बघ दादा एकदा मी कामाला यायला लागले ना तुमच्याकडे मग तुम्हाला कळेल का बुवा मीनाक्षीताई आल्या मीनाक्षीताई गेल्या नाही का. मीनाक्षीताईंनी न सांगताच बुवा काम केलं. फक्त मीनाक्षीताईंना 2-2 वेळा काम नाही सांगायची. मीनाक्षीताईंच्या हातात असून ते काम फोडून टाकतात मग मीनाक्षीताई. काय मला नाही आवडत काम सांगितलेलं. एक क्युरिओसिटी म्हणून मीनाक्षीताई का बुवा करतात असं मीनाक्षीताई म्हणजे फोडणं वगैरे का म्हणजे मीनाक्षीताईंना का असा राग काय येतो असं?
आवडत नाही. मला मोलकरीण समजलेलं आवडत नाही. मला नाही आवडत मोलकरीण असं म्हणलेलं कोणी, म्हणून मीनाक्षीताईंना राग येतो. पण मीनाक्षीताई आहेत ना मोलकरीण, मग कसं करायचं? मला मोलकरीण मी आहे म्हणून तुम्ही वागवणार का मला मोलकरीण? नाही ताई तसं नाही, पण तसं मला नाही आवडत. मला कसं तरी व्हायला लागतं. मला पप्लिटेशन वाटतं माझं. पप्लिटेशन वाटतं माझं. मला त्रास होतो. पॅल्पिटेशन हे होतं मला. लव फील होतं असं, म्हणजे मला मोलकरीण म्हणलं की लव फील होतं. म्हणजे नाही का असं बा, लव फील होतं, म्हणजे असं नाही का असं बा गरमळल्यासारखं वाटतं. असं लो फील होतं. लो फील ताई असं गरमळल्यासारखं. ताई 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 तुम्ही एक तर इंग्लिश चुकीचं बोलतातच आहात, पण मराठी जे समजवायला बोलताय ना शब्द, तो पण तुम्ही चुकीचाच बोलताय. तुमच्या ऍक्शन वरनं आम्ही अंदाज बस बस तेवढंच समजून घ्या मला. तेवढंच. पण मला हे समजू नका. मला हे होतं. मला मी हे मेडिटेशन करते. मग मला मोलकरीण म्हटल्यावर तुम्ही मेडिटेशन मला होतं. मला रेशलेस होतं थोडं. रेशलेस होतं? मेडिटेशन कर असं. माझे डॉक्टर आहेत, त्यांनी मला मेडिटेशन काय करायचं, असं एक डोळा बंद करायचा, 2 नाक पुढे बंद करायचं आणि बोलायचं मी मोलकरीण नाही. काय म्हणायचं? मी मोलकरीण नाही. मी मोलकरीण. थोडं मला एका डावात जमत नाही, 5 डाव तरी मला मग बरं वाटतं. मग ताई ताई एकदा ना असं करून बघूया आपण. दोन्ही डोळे बंद करा आणि एक नाकपुडी बंद करा. करा बरं, खरं दोन्ही डोळे बंद करा. हा, एक नाकपुडी बंद करा आणि दुसऱ्या नाकपुडीने श्वास घ्या आणि आता बोला काय ते. मी मोलकरीण आहे. गुम धरल्यासारखं नाही झालं. ताई 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 हे असं करायचं आहे. थँक्यू. मी काय केलंय माहितीये का, काहीतरी 2 बंद आणि काहीतरी 1 उघडं, एवढंच लक्षात ठेव. काय ते तुम्ही लक्षात ठेवू. बापरे, काय हे मेडिटेशन? कोणी सांगितलंय असं? त्या मी एका ताईंकडे जाते. डॉक्टर आहेत त्या, प्राजक्ता माळी. डॉक्टर? प्राजक्तामाई डॉक्टर झाली? हा, ताई मेडिटेशनच्या डॉक्टर आहेत. ताई अहो तिलाच अजून माहित नाहीये ती कोण आहे. तुम्ही कशाला तिचं ऐकताय, मला खरंच कळत नाहीये. आणि त्यांचं नका ऐकू हे मेडिटेशन वगैरे. आणि मुळात मी सांगू का, मोलकरीण असणं म्हणजे काय लो वाटण्यासारखं काही नाहीये त्यात. उलट किती महत्वाचं काम आहे माहितीये का ते. खूप महत्वाचं काम आहे. अहो तुम्ही एंटरप्रेनर आहात. एंटरप्रेनर. तुम्हाला हवं तेव्हा तुम्ही जॉब करू शकता, नको तेव्हा तुम्ही नाही म्हणू शकता. मला आज नाही पाहिजे, मलाच पाहिजे. आम्ही लाचार एम्प्लॉई. आम्ही रॅट रेस मध्ये आम्ही मेंढर. हॅलो सर, येस सर, मेंढर आम्ही. तुम्ही मोठ्या आहात खूप, कळलं का. म्हणजे आम्ही पार्टीज नाही तो ना सॅटर्डेला, आम्ही पार्टी करतो सॅटर्डेला, ते आमचं मेडिटेशन आहे. ते आम्ही स्वतःला शिव्या घालत असतो खूप. आम्ही कसे, आम्ही ते. तुम्ही तशा नाही आहात. तुम्ही ग्रेट आहात ताई. हो खरंच खरं. मी खरं उलट मेडिटेशन केलं पाहिजे. मोलकरीण नाही, मी मोलकरीण आहे. मी मोलकरीण आहे, मी मोलकरीण असं केलं पाहिजे तुम्ही. हा, नाही चालणार. तसं वागवलेलं मला मोलकर्णीसारखं मला नाही. तुम्ही मला मोलकर्णीसारखं वागवू नका. मी तुम्हाला मालक असल्यासारखं नाही वागवणार. मला वागवा. तुम्ही मला मोलकर्णीसारखं वागवू नका. मी तुम्हाला मालक असल्यासारखं नाही वागवणार. मला वागवा. नाही मला वागवा ना. नाही वागवणार. मला नाही. तुम्ही मला वागवू नका. तुम्ही मला काम सांगू नका. मी तुम्हाला मालक नाही समजणार. ठीक आहे ठीक आहे ठीक आहे ठीक आहे. पब्लिकेशन तुम्हाला नाही आवडत. वियर्डच आहे सगळं, वियर्ड आहे. पण आम्ही करू आता आपल्याला काही सरळ मिळतं काय? नाही, मला तर काहीच सरळ मिळत नाही आयुष्यात. वॉटेवर एवढंच फक्त दादा पाळावं लागेल. बाकी ठीक आहे ठीक आहे. करू आम्ही ते मॅनेज. आम्ही तुम्हाला कामं न सांगण्याचा प्रयत्न करू. काही हरकत नाही. ठीक आहे. काम कोण करतं तुमचं? जेवण कोण बनवतं? मी बनवते. काय झालं? सॉरी. तुम्ही बनवता ताई? हो, हो. पसारा नका ठेवत जाऊ जास्तीचा. म्हणजे पसारा नका ठेवू. म्हणजे एकाच भांड्यात हे करा, कालवण टाका. एकाच भांड्यात त्याचे 3 भाग पडतात. त्याच्यात कालवण, त्याच्यात भात, त्याच्यात भाजी. असं भांड नाहीये माझ्याकडे. अमेझॉन वरनं तुम्हाला लिंक पाठवते. आले तसं भांडं. लय
लय कर होतो भांड्यांचा, लय त्रास कशाला उगाच नाही का, इंधन वाचत, काम वेळ वाचतो, पाणी वाचत नाही का, एकच भांड. आणि अजून ताई काय ना त्या भांड झालं ना तुमचं करून, जेवण बिवण काढून झालं ना तर पाणी सोडून ठेवा बरं का, नाही तर कडक झाली का मग नंतर निघती नाहीत भांडी. अच्छा. आणि त्याच्यात साबण पण टाकून ठेवा आणि एक हात फक्त मारून ठेवा, बाकी मी करत जाईल. मग काय दुसरा हात मारल्यावर भांडीच घासून निघतील ना, मग तुम्ही काय कराल येऊन? आई अहो, कसं मी करीन हो ताई, असं काय हो तुम्ही तुम्हीच केलं पाहिजे. फक्त तेवढंच, बाकी काय नाही, तेवढंच एक हात फिरवायचा बस, तेवढंच. मला ना ते हे जरा ओशिडीचा त्रास आहे ना. तुम्हाला ओसीडी आहे? हा ओशिडी. मला ना भांड्यांना डाग दिसले की मला घासूशीच नाही वाटत. अरे बापरे. हा म्हणजे बाथरूम चिकाट असलं का मला मग पाय ठेवूशीच नाही वाटत. असं म्हणजे असं कानाकोपऱ्यामध्ये केसाचे पुंचके दिसले, असं नाही का, कचरा बिचरा दिसला का मग काढूशीच नाही. काढूशीच नाही. ताईला कळले. तुम्ही म्हणजे मोलकरणींमधले श्याम राजपूत आहात? त्यांना कसं स्किट मध्ये कॉमेडी असली की करूशीच नाही वाटत, आणि त्यांना कधीतरी करूशी वाटली पण मग कॉमेडीला होऊशीच नाही वाटत. आता ताई मला सांगा, आता बॅट्समनलाच जर बॉलची भीती वाटली तर तो बॅट्समन कसला ना, ड्रायव्हरलाच जर गाडीची भीती वाटली मग तो ड्रायव्हर कसा असेल? दे ना अजून काय सांग ना. साधं टोमणे मारत दादा, नाही, स्पष्ट बोलावं माणसाने. नाही नाही, टोमणे नाही, टोमणे नाही. टोमणे नाही. खूप जेन्युअनलीच म्हणते की आता तुम्हाला भांडी घासायचा ओसीडी असला तर कसं हा होणार उशिडी ना? आहे तेवढा मला ठीक आहे, ठीक आहे. रेशलेश वाटतं ना ठीक आहे म्हणून. ठीक आहे. वाटतंय त्यांना तर वाटतंय, आता काय करणार आपण. हो हो, त्या मी भांडी विसळून ठेवू, हा. कपडे पण धुवून ठेवू का? मी फक्त वाळत घालायला आल्यावर असं नाहीये ना? ताई पण आहेत हा, टोमण्यांमध्ये हे आहेत ताई. हा. नाही ताई आहो, एवढं काय, मी कशाला आहे मग, मी सगळं करीन. कपडे धुयात मी एकदम एक्सपर्ट. तुम्हाला पण असं वाटन रोजचा नवीन कपडा आणलाय की काय, एवढं मी चांगलं धुवून बिवून नाही का, इस्त्री बिस्त्री करून कपाटात लावून पण ठेवते. अरे वा वा वा. बस फक्त थँक्यू. नाही एक गोष्ट आहे, मला ना जरा हे म्हणजे आकाशी रंगाचा ट्रॉमा आहे थोडा. आकाश रंग. हा हा म्हणजे आहे थोडं, म्हणजे आकाशी रंगाचा कपडा दिसला की थोडा ट्रॉमा, थोडं असं नाही का लव होतं, फील होतं थोडस. परत लव फील होतं त्यांना. तेवढंच फक्त, बाकी काही नाही, बाकी मी आहे पटाई तरबेज आहे तशी. प्रिया, माझ्या सगळ्या चड्ड्या आकाशीच आहे. माझा युनिफॉर्म पण आकाशी आहे, माझ्या जीन्स पण आकाशी आहे. मला हाय. काय प्रॉब्लेम काय झालं? ताई खरं सांगू का, हा म्हणजे माहित नाही मला, हे ट्रॉमा बिमा आकाशी कपड्यांचा ट्रॉमाला ना काही सेन्सच नाहीये. नाही म्हणजे हा नाहीये ट्रॉमा. हिस्ट्री आहे दादा त्याची. History आहे. आहे ऐकून हिस्ट्री घेऊया. खूप आहे, जुनी आहे खूप जुनी. हा नाही, आता मी ना दादा 5 वर्ष ना हॉस्पिटल मध्ये कामाला होते. तर तिथं काय झालं, सगळं पेशंटचे कपडे सगळे आकाशी, सगळे डॉक्टरचे कपडे आकाशी नाही का, तर त्याच्यामुळे ना ते कपडे बघून बघून मला ना असं नॉशिडा आलाय बा, असं नॉशिडा आला. मला असं किसळवाणं वाटतं नका ना, तुम्ही दोन्ही शब्द चुकीचे बोलताय की नाही कळलं, ताई, कळलं. आणि आता तुम्ही ऍक्शन पण नाही करत आहात हा, ताई. थोडं वाटतं मला की बुवा असं होतं थोडस, म्हणून आकाशी रंगाचा कपडा मी धुतला ना की फाटतो. हा फाटतो, ट्रॉमामुळे फाटतो. ट्रॉमामुळे कपडा फाटतो. म्हणून मग तेवढं नको. काम सांगितलं की भांडी फुटतात, कपडे फाटतात, काय करायचं? आणखी ताई मला ना हे नाही अजून आहे. आहे. मला ना हे नका करू, आग्रह नका करू चहाचा, मी घेणार नाही. हे हा हे तुमचं आणखी एक हा वाचलो. मी घेणार नाही ताई. काय ना, मला ते लॅक्टोज इंटॉलरंट आहे ना मी. काय 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 लॅक्टोज इंटॉलरंट दादांनी ऐकलं नाही. तुम्ही लॅक्टोज इंटॉलरंट आहात? त्याच्यामुळे मी नाही घेणार, म्हणून लॅक्टोज इंटॉलरंट मला आहात? टॉलरन्स होतो. टॉलरन्स होतो? होत नाही म्हणायचंय तर असतील ना लॅक्टोज. त्याच्यामुळे मी नाही घेणार चहा. चांगलंच आहे. पण असं करू नका ताई, आहो तुम्ही चहासाठी पाणी उकळत ठेवता ना, हो. फक्त पावडर नका टाकू चहाची, अंडी घाला त्याच्यात. अच्छा. हा फक्त सोलून घालू नका बरं का, नाही तर नाहीतर काय. तशीच अंडी टाका आणि त्याच्यातलं नंतर उकळली ना चांगली का, येल्लोचा बोलोक असतोय ना, तो बोलोक काढून ठेवा. मला पांढरं खायला द्या फक्त. एग व्हाईट्स मागते ही बाई, सरळ सरळ एग व्हाईट्स. अहो बॉइल्ड अंडी हवी आहे तर हा. तसं सांगा ना. हा. हे रेसिपी करून कसली सांगताय चहाची ताई? हा. आणि मुळात आम्ही तुम्हाला बॉइल्ड अंडी का द्यायची मला सांगा? चहाच्या बदल्यात
चहाच्या बदल्यात मी चहा नाही घेणार ना. म्हणून बॉइल्ड अंडी द्यायची. हा मी चहा पित नाही. मुळात आम्ही चहा देणार की नाही हे आमच्याच अंगुलपणावर आहे. अंडी बिंडी खूप लांबचा राहिला. मुळात अंडी कशाला काय जिमला जाणार आहात तुम्ही? तुम्ही काय शरीर काय आहे ते? साऊथ खाऊ. त्याच्यात भाग घेणार आहात तुम्ही? नाही दादा, तसं नाही. माझं हे चालू आहे ना, माझं काय? अँटी इम्प्लिमेंटरी डाएट चालू आहे ना. हा ताई, माझं जरा मी हे डाएट मी ह्याच्या खाली जाऊन थांबतो, सगळं बोलून घे, मग मला वर बोल. ताई मी डायटिशियन वर आहे. डायटिशियन वर आहात? हा हे डायटिशियन पण प्राजक्ता माळीच आहेत का? हा त्यांच्याच डायटिशियन. ते करावं लागेल. काय ना, मला त्या मी ज्यांच्याकडे कामाला जाते ना ताई, ते सगळं माझ्यासाठी असं करू. म्हणजे त्या कुलकर्णी वहिनी ज्यांनी मला पाठवलं नाही, तर त्यांनी मला काय करतात, रात्रीचे बदाम भिजून ठेवतात आणि सकाळी मी पहिलं त्यांच्याकडे जाते, तर आधी मी बदाम खाते. आणि मग त्या सहस्त्रबुद्धे काकी आहेत ना, त्या माझ्यासाठी प्रोटीन मिल्कशेक तयार ठेवतात. आणि ताई, हे अंड्यांचं तुम्हाला का सांगितलं माहितीये का? आधीचं जे घर होते अंड्याचं होतं, म्हणजे त्यांची आता सोडलं मी ते काम तुमच्यासाठी, तर ते अंडी द्यायचे, तर त्यांचं काम आम्ही द्यायची आता हा, अंडी. एवढं. बरं. काही गरज नाही ह्याची. ह्यांची काहीच गरज नाहीये. सगळी कामं मी करतो. एवढं डाएट वगैरे मिळणार असेल कोणाकडे तर ह्या लाथ मारीन मी ह्या जॉबला. मस्त इतरांकडे जाईन, कामं करीन, डाएट करीन, पोट पण कमी करीन, बॉडी पण करीन. तू मला ह्यांना जो पगार देणार आहेस ना, तो तू मला दे. त्या पगाराची बिअर पेलो फ्रेश. सगळं संपणार माझं. हा ताई, एक काम करा, तुम्ही या. हा येऊ नका. नाही येऊ नका, तुम्ही नकाच येऊ. अहो, तुम्ही जा. आमचं दार बघितल्यावर पिछे मुट डायरेक्ट. दादा असं काय करता? दादा म्हणू नका मला. मला दादा म्हणू नका. मला ना लव फील होत. मला एकदम असं अंगरल्यासारखं वाटतंय. ओंकार, भाऊ नका म्हणू. साहेब म्हणते. साहेब तर नकोच. मी रिस्पेक्ट इंटॉलरंट आहे. मला कोणी रिस्पेक्ट दिल्यावर मी फोडतो त्यांना. मी त्यांना मारतो. मेडिटेशन करा तुम्ही. मेडिटेशन नको. नंबर देऊ का? मला गेरू रंगाचा तर रागच येतो. गेरू रंगाचे कपडे बघितल्यावर मला कसं तरी होतं. फाडाफाडी करतोय. मी कळवते कुलकर्णीबाईंना काय तो निरोप असेल तो तुम्ही लवकर निघा. मी हे झालोय. शांत. या आयुष्यातले सगळे प्रॉब्लेम्स घराबाहेर जातील जेव्हा एक बरी मोलकरीण आपल्या घरात येईल. आण मोलकरीण आण. वा. तुमचा परफॉर्मन्स बघून आम्हाला तुमच्याविषयी लव्ह फील होत आहे. किल्लार परफॉर्मन्स, खूपच भारी. प्रसादा, प्राजक्ता, डिफ्रेश असलो ना की मी तुझं बोलणं ऐकतो, मला फ्रेश वाटतं. वा. मग तू जेव्हा आलीस ना तेव्हाच भीती आली होती. आता काय आहे हे कॅरेक्टर. व्हेरी वेल परफॉर्म. मग फार मजा आली. आणि तुमच्या दोघांची फारच लाजवाब साथ तिला मिळाली. तुमच्या दोघांच्या रिॲक्शन्स इतक्या कमाल होत्या. काही इतक्या सटल आणि इतक्या कमाल होत्या की क्या बात आहे. प्रियदर्शिनी, मधला एक पॅच तर तू काही बोलत नव्हतीस, तू फक्त रिॲक्ट करत होतीस, पण त्या इतक्या सटल आणि इतक्या क्लास रिॲक्शन्स होत्या. क्या बात आहे. फारच मजा आली. वंडरफुल. घराघरातल्या लोकांना रिलेट होईल असा विषय होता आणि तुम्ही तो फार मस्त सादर केला. थँक्यू. सई, लवली परफॉर्मन्स एकदम. नमा फार आवडल्या मीनाक्षीताई, मनात भरल्या आणि अत्यंत रिलेट होणारा परफॉर्मन्स होता. सगळे जे स्त्री पुरुष घरातून काम करतात किंवा घरकामाशी ज्यांचा संबंध येतो त्यांना तर खूपच रिलेट होईल. खूप मजा आली. तुम्ही दोघांनी पण फार सुंदर तुमची इन्व्हॉल्वमेंट, तुमची साथ खूप छान होती. मजा आली. थँक्यू सई. मंडळी, पवनचक्कीच्या निधीवरून ग्रामसभेत रंगली आहे वादळी चर्चा. चला बघूया हे हास्याचं तुफान कसं रंगतंय आणि हास्याचं हे वारं कुठून कसं वाहतंय तेच पाहण्यासाठी मंचावर आमंत्रित करूया आपल्या अतरंगी जत्रेकरांना. एक मिनिट, केवढा भ्रष्टाचार केला मला बोल. काय करणार? अगर तुम्ही डायरेक्ट पैसे खातोय माणूस, तुला कळतं काय? पैसे खाल्ले. कोणी खाल्ले? सरपंच राजीनामा राजीनामा द्या.
तुमच्याकडे चपला नाही आहेत आम्ही सगळे धरून मारू जात आहे चप्पल इथे ठेवावर जास्त बोलायचं बाजूला घे बाजूला घे सरपंच आहे जाऊ दे सरपंच 2 मिनिटं कोपऱ्यात जाऊ तू तुम्हाला काय ते सरपंचाच्या अंगाला हात लावतो माणूस आहे का काय कोण माणूस आहे का ही बघ आता भ्रष्टाचार करताय म्हणजे काय मी भ्रष्टाचार केला कुणी केला नाही तुम्ही आताच्या आता राजीनामा द्या पहिला राजीनामा द्या. 1.5 लाख रुपये खाल्लं मीटिंग काय आहे मीटिंग मध्ये आलाय तुम्ही मीटिंग सारखं बोला बसून बोला काय बसून बोला Meeting काही नाही अरे काय बसम्या झालाय बसम्या झालाय का आलं पैसे की खाल्लं अरे पण नाहीच खाल्लं मी नाही खाल्लं तर कोणी खाल्लं पैसे काय प्रकारे हा तुम्ही मध्ये यायला पाहिजे होते समजलं नाही जागेवर बसा बाबल्या विचारा विचारतो जागेवर बसा ओळखलेलं आहे मास्तर जागेवर बस सगळ्या अंगावर आले एकटा माणूस इथं होय सरपंच सरपंच कळतो का ना कोणाला बसा भाषा बदलते बसा काय प्रकारे हा काय प्रकार नाही मास्तर तुम्ही आता मध्ये पडूच नका आमच्या बरोबर हे पण सावत्या नेमकं झालंय काय अंगावर का जात आहे त्यांच्या त्या माणसाचा फोटोच लावतो मी आज तुम्ही आगाऊपणा करू नकोस वडीलधारे आहेत ते आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपल्या गावचे सरपंच आहेत ते असू द्या सांगा सांगा वासाड्याला सांगा जल्द तोंड तुझा वासाड्या या गावचा प्रताप खारी काय मी आहेत की नाही मार खाण्याची लक्षणं काय मार खायचं प्रथम खारीक असतो का काय? सरपंच हा गावचा प्रथम नागरिक असतो त्याला सांगा मास्तरांनो समजूत काढूच नका यांची समजूत काढू नका हे खारीक फक्त माझ्या ताब्यात द्या याच्या सगळ्या बिया काढवतो आणि पत्रावर वॉलेट टाकतो आनंद मारी परत हो, तुझ्या बिया काढून तुला मिक्सरला लावू आलं माझ्या आलं गप्पा बस जरा काय झालंय ते जरा नीट सांगा व्यवस्थित नाही काय पटापट बोला माझ्या बारक्या तापिलो मग घरी जाऊचा सतत आपलं काहीतरी झालं की बारक्याला ताप मीटिंग सुरू करायची आहे की नाही मला सांगा वेंगुर्लेकर बाई काय झालंय आधी ते सांगा मला का तुम्ही सगळे यांच्यावरती ओरडताय आणि खेकसताय सांगू काय हा काय झालंय बने हो मास्तर आपल्या ग्रामपंचायतीला सरकारचं लेटर आलंय त्यात त्यांनी काय लिहिली नाही माहितीये काय? बाबा सरकारने आपल्याला पवनचक्की लावायला 1.5 लाख रुपये दिले होते त्या पैशांचा त्यांना तपशील हवा आहे आणि या सगळ्याची पाहणी करायला सरकारचं एक अभ्यास मंडळ इकडे येणार आहे बर मग आता काय करायचं नाही याच्यात मग तुम्ही यांच्या अंगावर जाण्यासारखं काय नेमका मुद्दा काय झालाय नाही मुद्दा मी सांगतो काय याला मागच्या निवडणुकीत मला 3 मतं कमी पडली म्हणून मी हे सरपंच बद्दल नका सांगू मोरे हो भ्रष्टाचार केवढा केला ह्या माणसाने काय भ्रष्टाचार केलाय पवनचक्कीसाठी पैसे आले का नाही 1.5 लाख मला सांगा गावात कुठं पवनचक्की दिसते काय दिसते का मला सांगा नाही मग तो सगळा पैसा ह्या वसाड्या सरपंचान खाल्लेला आहे हे कुठले पैसे काय बोलतात आहेत मला माहितच नाही होय ते सरपंच केवढे पैसे खातात यांच्या विरोधात आवाज उठवलोच पाहिजे उठवलोच पाहिजे कोको आपला आवाज आधीच उठलेला आहे जरा शांत राहा बाळा ऐका कुठले पैसे कसले पैसे कधी खाल्लेत कधी आले मला कायच माहित नाही सरपंच इतके लोक खोटं बोलणार नाही तुम्ही गावात 1.5 लाख रुपयांचा भ्रष्टाचार केला. बरोबर आहे. तर 2 मिनिटं येडे झालं काय तुम्ही अरे 30-35 रुपयाचा मी घोटाळा करत 1.5 लाख कुठले काय बोलताय मला माहितच अरे काय माणूस आहे हा का तोंडानच बोलताव ना कोंडानेच हो मागल्या टायमाला आपल्या वाडीत ते हे लावायला ना सोलरचे लाईट त्यावरती पॅनल तो सोलरचा त्या घरात घेऊन गेलेत हे बरोबर सरपंच हा काय प्रकार आहे तुम्ही ते सोलारचे पत्रे येतात त्याच्यात सुद्धा भ्रष्टाचार केलाय अहो आपल्याकडे सरकारी योजनेचं संडास बांधलेलं का नाही मला सांगा हा मला अख्ख्या गावामध्ये जेवढं संडास बांधलेले आहेत त्याचे 3 ते 4 संडास असं आहेत त्यांना कड्याच नाहीये बरोबर काय दिलेलं छोट्या पोरांसाठी जर कड्या विकून यांनी पैसे खाल्लेले आहेत म्हणजे काय बारक्या पोरांना इज्जत नाही हे काय तुम्ही ज्या बाथरूमच्या कड्या आहेत त्याच्यात सुद्धा भ्रष्टाचार केलेला आहे त्या कड्या विकल्यात तुम्ही काय मिळालं त्यातून 70 रुपये 70 रुपयांसाठी भ्रष्टाचार करताय काय काय मिळवणार आहे 70 रुपयात तुम्ही 2 पोपट जत्रेमध्ये 2 पोपट घेतले आणि मोटरसायकलच्या समोर मास्तरांनो हा 2 पोपटांचा सरपंच माझ्या ताब्यात द्या याला बाजूला नेऊन असा पेरू दाखवतो ना बघा तुम्ही पेरू दाखवतोय चिको शांत राहा जरा मूर्खा काय प्रकार आहे हा कळतच नाहीये मला कुठे गेलेत ते 1.5 लाख रुपये कोणी सांगू शकेल का सरपंच काय प्रकारे नीट सांगा अरे काय मला माहितच नाही कुठले पैसे काय मला कुणी आले कधी आपल्या गावात हेच मला माहित नाही हे काय बोलतात ते पण मला- माझ्या लक्षात आलं नाही मास्तर
मागच्या महिन्यात त्यांचा बर्थडे होता त्यांनी त्या प्रियाबाई इंदलकरांचा तमाशा ठेवला होता. त्या प्रियाबाईंना फुलवंतीच्या गाण्यावर नाचायला लावलं ह्यांनी आणि त्याच्यावर पैसे उडवते ती होय. बरोबर आहे सरपंच, खरं आहे का हे सुपारीचे पैसे तुम्ही त्या भ्रष्टाचारातनं पैशातनं क्लिअर केलेत? हलू पडला हलू का बोला हलू बोला. अरे ते सुपारी मी माझ्या बायकोच्या पाटल्या विकून दिलेली आहेत. माझ्या बायकोला सुद्धा माहित नाही, तिला कळलं तर मला मारेल ती. वाचन हलू बोला हलू. मास्तरांनो, आता या सगळ्यांकडनं आपल्याला कळलेला सरपंचांनी पैसे खाल्लेले होत. बरोबर आहे. पण मग आता सरकारी माणसा गावात येतली तर त्यांका पवन चक्की खायची दाखवतलास. काय झाला? वेंगुर्लेकर बाई पहिल्यांदा वेगळं आणि महत्वाचं बोललात. वा छान, ही अशीच प्रगती अपेक्षित आहे. आणि मला असं वाटतं की महिलांनी जर राजकारणात सक्रिय सहभाग दाखवला तर आपण भ्रष्टाचाराला आळा घालू शकतो. कारण ही ताकद फक्त स्त्रियांमध्येच आहे. स्त्रिया व्यवस्थित भ्रष्टाचाराला आळा लावू शकतात. आणि आज तुम्ही इतक्या महत्वाच्या विषयावर इथे एक टिप्पणी केलेली आहे, त्याबद्दल मला असं वाटतं आपण सगळ्यांनी त्यांच्यासाठी टाळ्या वाजवायला हव्यात. आणि असाच तुमचा सक्रिय सहभाग राहू द्या. हे बोलून मी माझे 2 शब्द संपवतो. टाळ्यांच्या नादात विसरला तुम्ही, महत्वाचा मुद्दा बोलल्या त्या. पवन चक्की दाखवायची कशी आपण? बरोबर, ती कशी दाखवायची? मास्तरांनो मी बोलू काय? पवन चक्की म्हणून यांच्या बारक्याचा ताप दाखवूया काय आपण? कोको तू रुमाल जरा विस्कट. आता छोटी घडी घालत बस, पण तोंड नको उघडूस. हिला काय शिक्षा देताय मास्तरांनो? अहो, ह्यांच्यामुळे आपल्या सगळ्यांना शिक्षा मिळणार आहे. काय कशी रे? मग ती माणसं काय फक्त एकट्याला घेऊन जाणार? भ्रष्टाचार केला म्हणून अख्ख्या गावाला घेऊन जातील तिकडं. ओ नाही हो मास्तरांनो, मी नाही जाणार जलावीला. आधी सांगतोय. जाताना माझं करिअर बाकी आहे अजून. बारक्यात ताप येतो. होय. नाही मास्तरांनो, आपण काय करूया, आपण ते लहानपणी बघा भिंगरी बनवायची होती 4 पाक्याची, त्याच्यामध्ये काठी लावून आपण एक काय करूया, बांबू घेऊया, यांच्या बेंबीला लावूया आणि ह्यांना पवन चक्की म्हणून असं गोल गोल फिरत ठेवा. त्यांना बॅलन्स करावं लागेल 4 बाजूने. पैसे खालत काय गप्प मग मास्तर पाम्या बरोबर बोलतोय. अरे ह्या माणसामुळे आपलं अख्खं गाव जाईल पोलीस स्टेशन. काय करायचं मग? तुम्ही 2 मिनिटं इकडे द्या, ये इकडे तुझ्या. आगाऊपणा नकोय. काहीतरी आपण विचार विनिमय केला पाहिजे, तोडगा काढला पाहिजे. मास्तरांनो, आईन्स्टाईनचं डोकं आणि माझं डोकं सेम आहे. काय सुचव काय तुम्हाला? मोरे, तुम्हाला तुम्ही आईन्स्टाईन वाटता? हो. आईन्स्टाईनचं स्पेलिंग सांगा. मग मी मोरेच बरा आहे. ऐका मी काय म्हणतो. नाही मोरे बोलतोय तो बरोबर आहे. गावात सगळे माझ्या विरोध असलं तरी हा एकच मित्र तो माझ्या बाजूने असतो. मोरे सुचव आयडिया. हा बघा, यांनी भ्रष्टाचार केलाय, बरोबर आहे. आपण काय भ्रष्टाचार केलेला नाही आहे. उद्या समजा सरकारची माणसं आली, पोलीस आलं आपल्याला पकडायला, तर आपण काय सांगायचं? ह्या माणसानं भ्रष्टाचार केला नाही तर ह्यांना अटक करा. तू आणि तुला नंदीत बुडून मारला पाहिजे वाचाड्या, असं सांगशील तू? हे बघा सरपंचांनो, राजकारण वेगळं आणि मैत्री वेगळा. तुमच्यासाठी उपाय सांगतो मी. काय करूया, ती माणसं आली ना मास्तरांनो, आपण एक खड्डा खणूया. तुम्ही त्या खड्ड्यात लपायचं, ती माणसं आली की आम्ही वरतून माती टाकणार आणि ती माणसं गेली की तुम्ही बाहेर या. अरे पण ती माणसं गेलीच नाही, मग मी काय करू? मग तिकडे तुमची समाधी बांधून त्याच्यावर लिहूया, बारका बदाम इथे पुरलाय म्हणून. तुमच्यासाठी करतोय ना. हो भांडू नका. सरपंच थांबा जरा, ते आपल्याला उपायच सांगता येत नाही म्हणून आजचे उपाय. मास्तर एक काम करू, हे बघा. हो सरपंच, तुम्ही काय करा, ती माणसं आली की नाही, ग्रामपंचायतीच्या बाहेर असं पुतळा म्हणून उभं राहायचं. अरे कसं शक्य आहे पुतला म्हणून उभा राहा? तुम्हाला कळत कसं नाही? मी दिवसभर पुतला म्हणून नाही उभं राहू शकत, माझी अडचण आहे. सुसू झालं तर मग करू काय मी? मग करा. कसं करा? त्याला काय होतंय? आम्ही सांगू धोत्रात कारांचा बसवलाय म्हणून. त्याला काय होतंय तो? मास्तर काय बोलतोस हे? मी आता एवढे पैसे खाल्ले, करा हे. नाही थांबा, अजिबात नाही. थांबा थांबा जरा, विचार करू द्या जरा. थांबा जरा. काय विचार करायचा? काय म्हणजे आपल्या गावचा प्रश्न आहे मोरे हा. बने ते लेटर दाखव मला. ग्रामपंचायतीत आहे. अरे मग ते घेऊन ये ना. मला का ओरडता? ते घेऊन ये. आपण काहीतरी वेगळा विचार करायला हवा. काही विचार नको करायला. तेव्हा असला भ्रष्टाचारी माणूस आपल्या गावातच नको. त्याला काढून टाका तुम्ही. सरपंचच नको. हे बघा, गावाला आता एका तरुण तडफदार उमेदवाराची गरज आहे सध्या. विचार करा बघा तुम्ही, मला सरपंच करून टाका. गाव कुठल्या कुठे घेऊन जाईन मी. कुठल्या कुठे नाही दिसणार पण नाही. या सरपंचाला तुम्ही पदच्युत करून टाका. बरोबर आहे.
जास्त शहाणपणा करायचा नाही. सगळं ऐकून घेईन, शिवाय ऐकून घेणार नाही. सरपंच, पदच्युत हा मराठी शब्द आहे. मराठी शब्द आहे? हा कधीपासून सुरू झाला? आधीपासून. तुम्ही त्या शब्दाला आत्ता फ्रेंड रिक्वेस्ट पाठवा, 2-1 वर्षांनी तो एक्सेप्ट करेल, मग होईल सगळं व्यवस्थित. नाही ठीक आहे, पण त्यांनी शांतपणे बोलायला पाहिजे ना. रागवून बोलत तर शिवीसारखंच मला वाटलं ते. शांत बसा का बसा. बने कुठे गेला रे बाबा, त्याला शोधा पटकन. ग्रामपंचायतीत आहे. आला. लयच धावला. हा. एवढा दमला? एवढा दाबला? आवाज गेलो ना. इथं बाजूला तर आहे, धावत एवढं दाम का चला. अरे गधड्या, आला मूर्खा आहेस का जरासा? हे काय आहे? लेटर. मूर्खा, अरे काय लिहिलंय याच्यामध्ये? हेच वाचा म्हणजे कळेल म्हणा, वाचता येत नाही तर मी वाचलं असतं. होय सरपंच, यात लिहिलेलं आहे की सरकारने आपल्या गावात पवनचक्की उभारण्यासाठी 1.5 लाख रुपये अग्रिम रक्कम मान्य केलेली आहे. त्यासाठी सरकारने आपल्या ग्रामपंचायतीच्या खात्याचा तपशील मागवलेला आहे. हा म्हणजे भ्रष्टाचाराचा तपशील मागतायत ना ते. अरे गधड्या, भ्रष्टाचाराचा तपशील नव्हे, ग्रामपंचायतीच्या बँक खात्याचा तपशील मागितलेला आहे, ज्याच्यात पैसे येतील ते अजून आलेले नाही आहेत. आणि एक अभ्यास मंडळ आहे जे आपल्या गावात पवनचक्की कुठे बरं बसवायची यासाठी पाहणी करायला, रेकी करायला येतील, असं लिहिलंय याच्यात. मुळात जर पैसेच आले नाहीयेत तर भ्रष्टाचार कुठे केला यांनी? सांगा सर, आता सांगा. मगापासून वचर भ्रष्टाचार मी पण किती घाबरलो. कुठं पैसे खाले, कुठे गेले, काय केलं, माझ्या डोक्यातच येत नव्हतं वाचर. तुझी बँक डिटेल्स अशी सोलून काढतो ना वासाड्या. ऐका वासऱ्यानो, काय चाललंय मगापासून? मी भ्रष्टाचार केला म्हणून तुम्ही मला जमिनीत पुरायला तयार झालाय. आता काय नाही, आपल्या गावामध्ये ती अभ्यासक लोक येणार आहेत, जी कोण सरकारची माणसं येणार आहेत आपल्याकडे ती चक्की लावायला. आता 1 नाही 5 पवनचक्क्या लावणार आहेत. तुमच्या बोंबीत असा बांबू घालतो आणि तिकडे फिरत बसतो तुमच्या. नेहमीप्रमाणे ग्रामसभा विशेष रंगली, भारी परफॉर्मन्स. बघूया हास्यरसिकांना यावर काय म्हणायचंय. सई, भारी परफॉर्मन्स होता. मला नेहमी वाटतं की याच्यातून काय नक्की म्हणजे ऑडियन्सनी काय बोध घ्यावा किंवा काय, तर मला असं वाटतं की तुम्ही एक खूप छान शिकवण देता की सिस्टम आणि जनता ह्यांच्यात कायम कम्युनिकेशन पाहिजे, संवाद पाहिजे. आणि तो संवाद असेल तर खूप गोष्टी सुरळीत व्हायची जास्त शक्यता असते. सो हा संवाद जर का करेक्ट माध्यमांपर्यंत, करेक्ट जागेपर्यंत पोचत असेल तर ती आपली विन विन सिच्युएशन आहे असं मला वाटतं. सो थँक्यू. काहीतरी महत्त्वाचं म्हणणं कायम तुम्ही मांडत असता या निमित्ताने आणि आजही ते मांडलं, त्याच्याबद्दल धन्यवाद. मजा आली. वा 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 वा, थँक्यू टीम. मंडळी, हा हास्य महोत्सव असाच चालू राहणार आहे, परंतु आजच्या भागात इथे वेळ झाली आहे तुम्हाला रामराम म्हणण्याची. पण भेटूया पुढील भागात. तुम्ही बघायला विसरू नका तुमची लाडकी, तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा फ्रेश.